टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केलेली आहे नामदेवजी धनगरे साहेब, त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी खाडे साहेब यांच्याकडनं चेंडू व्यवस्था, ज्ञानेश्वरजी खाडे सन्मान चिन्ह व्यवस्था, जीवेश महेश वेखंडे वासिन सन्मान चिन्ह व्यवस्था, नक्ष वॉटर सप्लायर सागर रमेश भोईर आवळे, त्याचबरोबर मोलाचं सहकार्य नीरज ज्ञानेश्वर वेखंडे न्यालपाडा, दयानंद दळवी जोगमार्गेपाडा, मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक सायकल ॲडव्होकेट समीर पाटील आबिटकर यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर LED TV बेस्ट बॅटर करिता पूर्वा ट्रान्सपोर्ट प्रोप्रायटर गणेश भोईर आबिटकर, बेस्ट बॉलर कूलर पारितोषिक आहे आणि पारितोषिक दिले अन्नपूर्णा बियर अँड बार मिठराम पाटील आबिटकर यांच्याकडनं, क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर या ठिकाणी गिफ्ट हॅम्पर शूज सुधीर पाटील आबिटकर यांच्या माध्यमातून YouTube लाईव्ह व्यवस्था पुरवलेली आहे, दाते आहेत आदरणीय भावेजी पाटील आबिटकर यांच्या माध्यमातून. प्रथम पारितोषिकातील आपण पाहताय चषक आहे, ट्रॉफी दिल्ली फर्स्ट क्रमांकाची भास्कर सीताराम भोईर यांच्या स्मरणार्थ भूपेंद्र भोईर यांच्याकडनं पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी निवृत्ती लोडू पाटील यांच्या स्मरणार्थ हेमंत पाटील यांच्याकडनं हे चषक आहे. तृतीय चषक सदानंद गणपत मस्कर यांच्या स्मरणार्थ विशाल मस्कर यांच्याकडनं, चतुर्थ विनायक रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ निखिल विनायक पाटील यांच्याकडनं चषक, पाचवे चषक दिगंबर लोडू पाटील यांच्या स्मरणार्थ भूषण दिगंबर पाटील यांच्याकडनं, सहावे चषक स्वर्गीय निकिता ज्ञानेश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ जयदीप अरुण पाटील यांच्याकडनं. ओव्हर टू प्रमोद शेडगे सर. थँक्यू व्हेरी मच सूरजजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेमध्ये आपण पाहतायत धर्मवीर प्रतिष्ठान आबिटकर आयोजित धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मृती चषक 2024 भगवा करंडक. अजून सुद्धा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होताना पाहायला मिळत आहे. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्के करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत हे आमचे लाडके प्रेक्षक आहेत. क्रिकेट दर्दी चला थोडंसं स्पीडअप करा, 5:45 वाजलेत आणि अंधाराचं साम्राज्य हळूहळू पसरताना आपल्याला पाहायला मिळतं. आज सूर्याचं दर्शन काही झालं नाही सूर्यनारायण देवाचं, तर थोडंसं स्पीडअप करा. जेवढे चेंडू मात्र तुम्ही चाचपणी करतील तेवढे चेंडू मात्र कमीच पडतील. हलताप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक रिव्हर्स स्वीपचा बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. टेंबवलीवरून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यामध्ये आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून टेंबिवलीकर या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा आणि करूया सामन्याला सुरुवात. अप्रतिम चांगला चेंडू आहे ह्यावाला प्रतीक पाटील आपण पाहतायत. सरळ चेंडू निघून जातोय जय विश्वकर्माच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ते फलकावर. ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 0. यावेळेला स्विचिटचा फटका, क्लास टायमिंग. केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिले प्रतीक पाटीलच्या बॅट मधून. क्लास टेंबवलीचा ब्रँड षटकार. या टीमला ते मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6. ही ताकद आहे प्रतीक पाटीलची. ज्यावेळेला मान्सून ब्लास्ट झाला आपण पाहू शकतात खऱ्या अर्थानं 70-70 प्रेझेंट. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ती स्पर्धा पाहू शकलात आणि त्या स्पर्धेमध्ये
हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, सिंगल मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि इथे विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत. पंच ह्या वेळेला रिस्क घेणार नाहीये. थर्ड अंपायर रेफर केले गेले. माधव ठाकरे सरांना यावं लागेल. डिसिजन पेंडिंग. सावली क्रिएशनच्या माध्यमातून आमचे कॅमेरामॅन तेवढे सतर्क आहेत. क्लॅरिटीचा थोडस घाई करा. चला जे क्षेत्ररक्षक आहेत आपण आपापल्या जागी लगेच जायचंय. वेळेची दिरंगाई न करताना इथे क्लॅरिटीचं दुसरं नाव म्हणजे सावली क्रिएशन. डिसिजन पेंडिंग. मंगेश यादव स्क्रीनवर बघतायत. आसिफ शेख यांना आपण पाहू शकाल. आउट. OUT आउट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर ह्या वेळेला आपण पाहू शकतायत संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. 6 रन्स ऑन द बोर्ड लागले. आता 7 रन दुसऱ्या धावीसाठी विकेट मिळते आदित्यच्या स्वरूपात. चांगली फिकी झाली होती त्या ठिकाणाहून. प्रतीक पाटीलचा कॉल होता, आदित्यने तो स्वीकारला. रनआउट. नंदन विश्वकर्मा. यावेळेला नो बॉलचा इशारा. खराब बॉल. त्यावर मिळतील या 4. एकंदरीत मिळतील एकूण 5 धावा. सोने पे सुहागा गिफ्ट दिलं ते मात्र स्वीकारलं सहजपणे. आणि इथून प्रतीक पाटील थांबणार नाही, कारण प्रतीक पाटील म्हणतोय इथे रडायचं नाही तर लढायचंय. मोडेन पण वाकणार नाही. जबरदस्त हा फटका आपण पाहू शकताय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 12 धावा. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. लाख मोलाची स्पर्धा आपण पाहत आहेत. वेळेला फ्री हिटचा बॉल सुद्धा होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न नंदन विश्वकर्मा या खेळाडूने सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात प्रगती केली. थांबला नाही, कारण ज्या वेळेला तुम्ही एक चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा खेळता त्यावेळेला थांबायचं नसतं, तर मागे वळून सुद्धा पाहायचं नसतं. इथून ऑन साईडला प्रतीक पाटीलचा ब्रँड हा सातत्याने झळाळताना पाहायला मिळतो. सातत्याचं दुसरं नाव काय तर प्रतीक पाटील. मॅग्निफिसंट शॉट. सुपर टायमिंग. टार्झन ऑफ ट्रिम्ब्युली म्हणून ज्याची ओळख आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. तो झेल मी पाहिला होता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोनगाव. आणि मान्सून ब्लास्ट भर पावसामध्ये जवळजवळ 27-28 पावलं धावून तो झेल टिपला होता आणि तो व्हायरल झाला होता. ते प्रत्यक्षात मी साक्षीदार होतो. तर जे स्वयंसेवक आपण पाहताय ते आयोजक सुद्धा आहेत. तर प्लीज कृपया करून बॉल जर गेल्यानंतर लगेच आणून द्या. आपण मॅचचा तर आनंद घेतायत, आपण सुद्धा एक आयोजकाचा हिस्सा आहात, जेणेकरून वेळ वाचेल, चेंडू लवकरात लवकर येतील आणि मॅच स्टार्ट होईल. षटकार आला. संघाची धावसंख्या 18. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस. लोवर 1 चेंडू. नंदन विश्वकर्मा पुढे सरसावतायत. वॉट अ कॅच. गुड कॉलिंग. एक्सलंट. फलंदाज बाद होताना प्रतीक पाटील. बॅक टू द डगआउट. उलटा अर्थी झेल घेणं फार कठीण असतं, परंतु नंदन विश्वकर्मा यांनी जोमाने झेल टिपला. एक्सलंट फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 18. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं यावेळेला कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये धावा भरभक्कम येत असताना पाहायला मिळतात. 18 रन्स. अल्ताफ शेख या वेळेला एक रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र ज्या खेळाडूकडे आहे. घड्याळ 6 वाजण्याच्या सुमारास आपण पाहतायत सामना सुरू आहे. यस पंच काय दर्शवतायत. बॉल फेकून झालेत. ते एकंदरीत षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं, कारण एक वाईड आला होता. आणि आपण पहिल्या षटकात पाहिलं विश्वनाथ जाधव गेल्या मॅचचा हिरो. काय बॅटिंग केली होती विश्वनाथने पहिल्या सामन्यामध्ये. प्रेक्षक वर्ग अजून सुद्धा मात्र आपण पाहू शकतायत या मॅचचा आनंद घेतायत. प्रेक्षक वर्ग या स्पर्धेमध्ये उपस्थित झाले. ज्या वेळेला आजचा दिवस समाप्त होईल त्यावेळेला तुम्ही घराकडे निघतील तेव्हा बाईक सावकाश चालवा. रस्ते खूप अवघड झालेले आहेत, त्यामुळे मी विनंती करेन की बाईक सावकाश चालवा. घरी कोणीतरी आपली वाट पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 18 रन्स. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. सपाटीकरण मैदान. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पदस्पर्शने आपण पाहू शकलात मैदानाची एक वेगळीच ओळख मिळाली. अबीड घरचं एक नातंच वेगळं पाहायला मिळालं.
कारण अभिटघर म्हणजेच माणुसकीचं माहेरघर. टीम टप्पा यावेळेला आपण पाहू शकला तर थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता. विश्वनाथ जाधव काय तो स्पेल पाहायला मिळाला होता. हर्षित शौर्य 11 ठाणे या टीममधून सुप्रीमो चषक खेळला. 59 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि खास करून जर आपण पाहिले तर 4 विकेट्स सुद्धा मिळवले गेले होते. ह्या वेळेला डबल माइंडमध्ये होते. बॅटवर बॉल जरूर आला. मोनिश आणि अल्ताफ अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक वेगळ्या शैलीने खेळण्याची स्टाईल जरूर मोनिशची पाहायला मिळाली होती, परंतु तिथे त्याला अद्यावत करता आला नाही तो फटका. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 20 बॉल फेकून झालेत ते 1. विश्वनाथ जाधव एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. जाधवपाडा गावदेवी धानिव या टीममधून त्याचा प्रवास सुरू झाला आणि शारजा कतारच्या 10 PL पर्यंत जाऊन पोहोचला. पहिलीच मॅच मॅन ऑफ द मॅच आउट ऑफ इंडिया जाऊन घेतली गेली. बऱ्याच 2 व्हीलर आपल्या नावावर केलेत आणि खास करून एक 4 व्हीलर आपण पाहिली. सुप्रीमो चषक आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. टप्पा यावेळेला आपण पाहू शकतायत. पंच दर्शवत असताना यस व्हाईट बॉलचा इशारा. जय विश्वकर्माच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. आसिफ शेख यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. हकीम त्याचप्रमाणे प्रतीक पाटील आपण पाहतायत. प्रतीक पाटील मोठे फॅन आहेत ओमीचे आणि ओमकार देसाईने जो खेळ केला मीरा भाईंदर बिग बॅश या स्पर्धेमध्ये काय अप्रतिम. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. अल्ताफच्या बॅटमधून एक चांगला फटका आहे, परंतु तिथे फिल्डर तैनात आहेत. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. एकच धाव मिळेल. एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर टिंबिवली या टीमची. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. मोनिश पुन्हा एकदा सज्ज होईल विश्वनाथ जाधव समोर. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. अगोदरच ग्रिप बदलली होती. विश्वनाथ जाधवला ठाऊक होतं की आता या वेळेला रिस्क घेण्याचा प्रयत्न करेल, जोखीम पत्करणारा स्ट्रोक खेळेल आणि हे अद्यावत केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 22 बॉल फेकून झाले ते 3. शेवटचे 3 बॉल आहेत. टेंबिवली वर्सेस आपण पाहतायत एका साईडला आरपी लायन गावदेवी धानिव. या वेळेला फटका तर छान होता. हकीमने चेंडूला स्टॉप केलं. जर हा चेंडू जरूर चिपकला असता तर कदाचित तिथे विकेट मिळण्याची चान्सेस होते. लॉट्स या ठिकाणी टाकले जाणार आहेत. 3 लॉट्स या ठिकाणी आपण पाहतोय. साई मित्र परिवार दांडी, त्याचप्रमाणे आपण पाहतोय सुमित फायटर्स तलासरी आणि दोन्ही संघाचे प्रतिनिधी. या ऑन साईडला फटका छान आहे. फ्लिकचा फटका. 2 फिल्डर ते पाहतच राहतील. काय फटका खेळलाय. अल्ताफ शेखच्या बॅटमधून येतोय. टिंबिवली ब्रँडचा ब्रँडेड भगवा करंडक षटकार. तलासरी टीमचा एक कॅप्टन किंवा प्रतिनिधी आपण या लवकरात लवकर. सुमित फायटर्स तलासरी, त्याचप्रमाणे साई मित्र परिवार दांडी टीमचा एक प्रतिनिधी किंवा कॅप्टन आपण लवकरात लवकर. आणि सुरू असलेल्या दोन्ही संघाचे आमचे प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. त्यांच्या साक्षीने आपण करूया लॉट्स. षटकार आला आणि संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटची हलकीशी एज ओर झालेली आहे. तर 2 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 रनचं टार्गेट निखिल अंबिरे यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. तामोरे, निखिल तामोरे आपण पाहू शकतायत काय रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला. तलासरी संघाचे कॅप्टन आलेत, दांडी संघाचे कॅप्टन आलेत. दोन्ही संघाचे प्रतिनिधी त्यांच्या साक्षीने करूया आपण लॉट्स. विजयी संघाला बाय मिळाले. चला दोन्ही संघाचे लगेच कॅप्टन या ठिकाणी आपण पाहताय. टॉस करूया. चला टॉस करण्यासाठी लगेच या दोन्ही संघाचे कॅप्टन तलासरी टीमचे कॅप्टन आलेले आहेत. तर दांडी टीमचे कॅप्टन या प्लीज. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. तर टॉस आपण लगेच करणार आहोत. 29 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन दांडी टीमचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी. 29 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय.
चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. चला दांडी टीमचे कॅप्टन प्लीज. दांडी टीमचे कॅप्टन शेवटचा आणि अंतिम पुकार दांडी टीम. सामन्याला सुरुवात होईल. 2 धुरंधर खेळाडू, हरपन मौला खेळाडू आपण पाहतायत. विश्वनाथ जाधव, विशूला आपण पाहू शकाल तर एका साईडला जय विश्वकर्मा आहे. 2 खेळाडू धानिव टीम मधून बिलॉंग करणारे. आरपी लायन म्हटलं तर विपुल पाटील नेहमीच या संघाला प्राधान्य देत असतात, पुरस्कर्ते असतात. तर एका साईडला आपण पाहू शकतायत संघ टेंबिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण वाडाकर या मॅचचा आनंद घेत असतील. सावली क्रिएशनच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया वॉच करतायत या मॅचला, त्या सर्वांचं करूया सुस्वागतम आणि धन्यवाद आयोजकांच्या वतीने. चला मॅच स्टार्ट करायची आहे लवकरात लवकर. वेळेचे दिरंगाने करताना 6 ॲक्युरेट वाजलेत. दांडी टीमचा कॅप्टन, दांडी टीमचा कॅप्टन या प्लीज. वेदांत पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपण सातत्यपूर्ण पाहायला मिळतोय. अपकमिंग यंग टॅलेंट आहे आणि नवीन चेहऱ्याला संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करण्यासाठी ते तत्पर असतात. टॅलेंटची कमी नाहीये. आता इथून विश्वनाथ जाधव तो वेदांत पाटील. प्रतिम टप्पा अचूक नाहीये आणि यस वाईट बॉलचा इशारा येत असताना प्रतीक पाटील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 1 या धावसंख्येवर. 29 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. वेदांत पाटील वाईडने सुरुवात करतोय. चहूबाजूने प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्ग. उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस पाहायला मिळेल, फायनल डे. ऑन साईडला शफल झाले, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलंय. चांगला फटका होता. फिल्डर मात्र त्या ठिकाणी चुकी करणार नाहीयेत, पुढे सरसावतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल विशूच्या बॅटमधून येते 1 धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं निखिल तामोरे येत आहेत टॉस करण्यासाठी. यावेळेला ऑन साईडला जय विश्वकर्मा फोर्स करतोय चेंडूला. फिल्डर आहे त्या ठिकाणी परंतु चुकी केली. चुकीला माफी नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. सातत्यपूर्ण आपण जाणलंय. 1च धावेवर सॅटिस्फाईड राहतायत जय विश्वकर्मा आणि विश्वनाथ जाधव. तर इथून आपल्याला पाहायला मिळेल या मॅचचा रिझल्ट काय येईल. 1 ओव्हरची मॅच असणार आहे, लक्षात असू द्या. तीन रन्स ऑन दी बोर्ड. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. गुड डिलिव्हरी म्हणता येईल का नाही. पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना अतिशय वेगवान चेंडू होता परंतु लेंथ थोडीशी खराब पाहायला मिळाली. राज ठाकरे पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर टॉस जिंकलेला आहे सुमित फायटर्स तलासरी टीमने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होत असताना वेदांत पाटील काय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर परिपूर्ण स्थिर राहिले. आतापर्यंत 4 वर जाऊन पोहोचले गेले. 2 सिंगल पाहायला मिळाले, 2 व्हाईट बॉल आले, 4 रन्स ऑन दी बोर्ड. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर. पुन्हा एकदा बॉलर तयार. हा चेंडू व्हाईट यॉर्कर जरूर होता परंतु पंचांनी हेरलं. या वेळेला परीक्षण निरीक्षण केलं आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले गेले. 29 धावांचा पाठलाग करताना 9 बॉल अजून सुद्धा आहेत आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 24. 9-24चं समीकरण. वेदांत पाटील कुठेतरी थोडीशी लेंथ लाईन खराब पाहायला मिळते. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. अनबिलिव्हेबल.
गोलंदाजी केले, आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना कलात्मक गोलंदाजी. बीट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा कृती वेदांत पाटीलची खूप छान आहे. यावर ऑन साईडला आता सोडणार नाहीये. विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून एक क्लास पॅटर्न शॉट पाहायला मिळतोय. भगवा करंडक, षटकार, 6 धावा. संघाची धावसंख्या 11. आता येणारे बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहिलं तर 7 आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 18. 7 बॉल आणि 18 रन्स. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. त्याचंच प्रात्यक्षिक विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून पाहायला मिळालं. पुन्हा एकदा बॉलर तयार. वेदांत पाटील, अपकमिंग यंग टॅलेंट. षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता यावेळेला सिद्ध करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये विजयाकरिता जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 18 रनची आवश्यकता आहे. टेंबिवली टीमच्या गोलंदाजाने जरूर कमबॅक केला गेला वेदांत पाटीलने. चला स्पीडअप करा जरा, गेम स्पीडअप करा. 6 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल विजयाकरिता 18 रनची आवश्यकता आहे. मॅग्निफिसंट मॅच, पैसा वसूल मॅच. सहा बॉल 18 रन्स. टेंबिवलीकरांच्या नजरा, धानिवकरांच्या नजरा या मॅच कडे लागलेत. चांगला चेंडू होता, खाली राहिला होता. प्रतीक पाटील एक्सपिरियन्स बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. टॉर्झन ऑफ टेंबिवली म्हणून ज्याची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला खेळाडू म्हणून. ऑन साईडला जरूर खेळलं गेलं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 धाव अर्जित केली जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12. आता 17 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 4. 4 बॉलमध्ये 17 रन. चला थोडंसं स्पीडअप करा. रुपेजी मडवी टेंबिवली या ठिकाणाहून शुभेच्छा टेंबिवलीकरांसाठी आलेत. एक चांगले मंडप डेकोरेटर्स म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते आणि क्रिकेटवरची ओढी आणि गोडी त्यांच्या माध्यमातून शुभेच्छांचा स्वीकार करूया. हा चेंडू पाहिलं, न्यायालयाला सोडून दिलं. विश्वनाथ जाधव सारखा फलंदाज यावेळेला बीट होतोय असं वाटलं. लेफ्ट केल्यानंतर पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं की पंच वाईट बॉल देतील, परंतु 3 बॉल झालेत. प्रतीक पाटील काय गोलंदाजी करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 12. आता येणारे बॉल 3 आणि 3 बॉलमध्ये 3 षटकारांची आवश्यकता. 17 रनची गरज आहे. यावेळेला पहिला तर आलाय ऑन साईडला. काय फटका खेळलाय. सरळ चेंडूला पाठवलाय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. अजून मॅच समाप्त झालेली नाहीये. काय फटका खेळला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 18 या धावसंख्येवर 11 रनची आवश्यकता. बॉल आहेत 2. म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते खेळाडूंनो. इथून चांगला स्ट्रोक तर जरूर होता, परंतु इथे सिंगल मेल मोनिश पुढे सरसावतोय आणि पाहता पाहता 1 बॉल 10. विश्वनाथ जाधवला प्रतीक पाटील हे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या टेनिस बॉल क्रिकेटने आपल्याला खऱ्या अर्थानं एकजूट केलं. टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडू आज एकत्रित आलेत. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. खूप उशीर झाला. शेवटच्या क्षणाला 4 धावेने पराभव स्वीकारावा लागला आणि इथून आपण पाहतायत विन होत असताना संघ पाहायला मिळतोय. टेंबिवली ही टीम आपण पाहू शकाल. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आणि आता होणारा सामना आपण पाहतायत सुमित फायटर तलासरी वर्सेस एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय संघ आहे साई मित्र परिवार दांडी. 2 संघांमध्ये एक जबरदस्त